सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. म्हणून आज आपण इथे सावित्रीबाई फुलेंची जन्मदिवस साजरा करतो आहोत. तर आज आपल्याकडे सावित्रीबाईंनी आपल्यासाठी आपण सगळ्या महिलांना कसं बाहेर काढलं, शिक्षणासाठी कसं प्रोत्साहित केलं याचं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर सावित्रीबाईंनी आपल्याला चूल आणि मूल न सांभाळता शिकून आणि आपल्या पायावर आपल्याला स्वतःला उभं करून कसं बाहेर पडायचं हे सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी आमच्याकडून करून घेतलं. म्हणून आम्ही आज बाहेर पडते. सर्व महिला, सर्व जातीच्या सुद्धा महिला आज सावित्रीबाई फुलेंमुळे घरातून बाहेर पडून शिकून सवरून आपल्या कुटुंबाचं आणि आपलं स्वतःचं पण संरक्षण करू शकतात. हे सगळं शिक्षणामुळे होऊ शकतं. याचा पाया सावित्रीबाईंनी घालून त्या जेव्हा शिकवण्यासाठी बाहेर पडायच्या त्या काळात, तेव्हा बाहेरची जी आपले समाज आहे तो त्यांना बाहेर पडू देत नव्हता. त्यांच्यावर दगड, गोटे, शेड सगळं चिखल पण उचलून फेकायचे त्यांच्या अंगावर. एवढं त्यांनी सहन करून आपल्यासाठी हे केलं. त्यांनी खूप म्हणजे कष्ट त्यावेळी त्यांनी घेतले. म्हणून आपण आज शिकलो. शिक्षणासाठी सर्व म्हणून सांगते, आज कोणीही आपल्या आजूबाजूला जर छोट्या मुली असतील, गरीब असतील, कशाही असतील, पण त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन करायला पाहिजे. तेव्हा तरी सावित्रीबाईंनी एवढं सगळं, कोणी त्यांना साथ देत नव्हती. फक्त त्यांचे नवरा त्यांच्या पाठीशी होता, म्हणून त्यांना मोठी साथ मिळाली. तसंच आपण पण आजूबाजूला आपल्या जर मुली असतील तर त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करा. त्यांना घरी बसू देऊ नका, अर्धवट शिक्षण सोडू दे नको. त्यांना आपण महिलांनी सांगायला पाहिजे, बाबा नाही, पुरं कर, कसंही कर पण पुरं कर. असं करून आपण पण छोटा खारीचा वाटा बनवून आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि शिक्षणासाठी मुलींना तयार करणं गरजेचं आहे. त्यांचा जन्मदिवस आणि तुम्ही सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आल्यात. सगळ्या महिलांनी, सगळ्या त्यांच्या लहान लहान बालिकांच्या आईनी जे आज इकडे मुलांसाठी छान छान तयारी करून तुम्ही घेऊन आलात, म्हणून सर्वप्रथम तुमचं खूप खूप कौतुक. आणि आज सावित्रीबाईंमुळे आपल्याला आज जो काही शिक्षणाचा धडा मिळालेला आहे किंवा त्यांनी जे काम केलेलं आहे, आज आपल्याला घरातून बाहेर पडायला मिळतं आहे, ते केवळ आणि केवळ त्यांच्यामुळेच मिळत आहे. म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेन, तुम्ही आजूबाजूचा जो परिसर आहे तुमच्या इथे, जे लहान लहान मुली आहेत त्यांना जर शिक्षण मिळत नसेल तर तुम्ही त्यांना पण एकत्र करा. बालवाडीच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना शिक्षण मिळेल. इकडे बालवाडीमध्ये तुम्हाला इतका काही खर्च पण नाहीये. आज तुम्ही आल्या, तुमच्याबरोबर 2 महिलांना घेऊन या, त्यामुळे तुम्हालाही त्या मुलींचे आशीर्वाद मिळतील. जर तुम्ही वाचाल तरच पुढे तुम्ही वाचाल, एवढंच मी सांगू शकते. ओवी इथे बोलणार आहोत. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला. स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. अशिक्षित अडाणी युवती पाशी शिकली, अशिक्षित अडाणी युवती पाशी शिकली. मुलींसाठी पहिली शाळा तू काढली, मुलीसाठी पहिली शाळा तू काढली. दुसरी माझी ओवी गायली तुझ्या ग धैर्याला, दुसरी माझी ओवी गायली तुझ्या धैर्याला. दगड गोटे खाऊन चालवेली तू शाळा, दगड गोटे खाऊन चालविली तू शाळा. घराबाहेर काढले गुंडांनी अडविले, घराबाहेर काढले गुंडांनी अडविले. धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला, धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला. तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला, तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला. फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला,
थकलेल्या विधवेचा सांभाळ तू केला. अबलानी अनाथांचे माय बाप होऊनी, अबलानी अनाथांचे माय बाप होऊनी, यशवंत बाळाला दत्तक घेतला, यशवंत बाळाला दत्तक घेतला. चौथी ओवी गायली तुझ्या हृदयाला, चौथी ओवी गायली तुझ्या गवळ्याला. माणुसकीचा झरा ज्योत नित्य वाहिला, माणुसकीचा जरा नित्य वाहिला. माणुसकीचा झरा जात नित्य वाहिला, माणुसकीचा जरा नित्य वाहिला. ज्योतिबांची सावली नाही तू राहिली, ज्योतिबांची सावली नाही तू राहिली. सत्य धर्म प्रकाशात तेजान तळपली, सत्य धर्म प्रकाशात तेजानं तळपली. दुःखितांच्या सेवेत देह तू ठेविला, दुःखितांच्या सेवेत देह तू ठेविला. स्मरण तुझे करुणी वसामी घेतला, स्मरण तुझे करुणी वसामी घेतला. भगिनीना जागविन संघटित करीन, भगिनीना जागविन संघटित करीन. ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन, ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. मोकळे. नमस्कार. नमस्कार. आज आपण शिक्षणाची सुरुवात श्री गणेशापासून करणार आहोत.